नागराज मित्र मंडळाच्या वतीने केशकतरण व चहा पाण्याची व्यवस्था करून श्रींच्या पालखीची सेवा. श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीची परभणीतील रोकड हनुमान मंदिर, नवा मोंढा परभणी येथे विश्रांती असते. या ठिकाणी वारकरी बंधूंसाठी श्री नागराज मित्र मंडळ, नागराज कॉर्नर, सुभाष रोड, परभणीच्या माध्यमातून केशकतरण व दाढी तसेच चहा पाण्याची मोफत व्यवस्था करून सेवा करण्यात आली. दिनांक 5 जुलै रोजी ही सेवा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. दिंडीतील सर्व वारकरी यांचे केस कतरण व दाढी करून नागराज मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली सेवा पुरविली आहे. तसेच पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या सर्व नागरिकांना चहा पाण्याची व्यवस्था करून अधिक पुण्य श्री नागराज मित्र मंडळाच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आले आहे. नागराज मित्र मंडळातर्फे अनेक वर्षापासून ही पारंपरिक सेवा चालू आहे. सर्व वारकरी बंधूंची दाढी, कटिंग, चहा पाण्याची, जे भक्तजन येतात त्यांची पण ते पायी पायी चालले तर त्यांची आपल्याकडनं काहीतरी सेवा म्हणून आम्ही दरवर्षी करतो. निस्वार्थ करतो, कोणाकडनं 1 रुपया न घेता फक्त नागराज मित्र मंडळातर्फे आम्ही करत आहोत ही सेवा. नागराज सेवाच्या नावाने आज नागराज मित्र मंडळ स्थापन झालं. आपण वर्षभरात अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकीचं पद आम्ही कार्यक्रम अनेक करत असतात. काय सांगाल या बाबतीत मित्र? आम्ही काहीतरी समाजाचे देणेदार आहोत. या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम समाजाला देण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम करत असतो. किती दिवस सेवा ही आता एक शेगाव गजानन महाराजांची पालखी, गुलाब महाराजांची पालखी आज महत्वाचा दिवस असते. सर्व वारकऱ्यांची दाढी, कटिंग, त्याच्यानंतर चहा पाण्याची सगळी व्यवस्था आहे. टॉप टू बॉटम पर्यंत समाधान मिळतंय का मनाला? एकदम समाधान भेटतंय. आपले मित्रमंडळ किती पदाधिकारी आहेत? आमचं नागराज मित्र मंडळाचं कमीत कमी 70-80 मुलांची टीम आहे आमची. सगळे एका जीवाभावानं आम्ही काम करतो. सगळे एक वाटते का की आजची पिढी जी आहे की आज हे संस्कार, धार्मिक आपल्याला जी परंपरा दिलेली कुठेतरी दूर चालली आहे. आता आपलं मित्रमंडळ आदर्श उदाहरण द्यायले की आपल्याला समाजाचं देणं असते, याच्याबद्दल काय सांगाल? हे आमच्या वडिलोपार्जित समजा आमच्या पूर्ण टीमचे जे आहेत मित्रमंडळ, त्यांच्या आई वडिलांच्या संस्काराच्या आदेशाने आम्ही हे सगळं काम करत आहोत मित्रमंडळाचं. उद्याच्या पिढीला सुद्धा हे व्हावं यासाठी आपला प्रयत्न असेल का? बस 100% सगळ्यांनी बी धर्माशी जोडून राहावं आणि ते संस्कार सगळ्यांनी घ्यावे. जनकल्याण होते याच्यामुळे.